तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पंढरपुरात शिवसेनेचा भव्य मेळावा होतोय। या मेळाव्यात काँग्रेस नेते भगीरथ भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्ष प्रणिता भालके शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत। या मेळाव्याची शिंदे सेनेकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली। तर पंढरपुरातून या सभेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांनी। पाहूया। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी आपली आता ताकद वाढवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। त्याचाच एक भाग म्हणून आज पंढरपूरमध्ये अनेक नेते, मोठे पदाधिकारी आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। काँग्रेसचे नेते भगीरथ भालके, पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिता भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल सावंत हे प्रमुख पदाधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य देखील आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत। त्यामुळे कुठेतरी आता सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आता वाढताना दिसते आहे। खरं तर आज दुपारी एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये येणार आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मेळावा होणार आहे आणि या सगळ्या मेळाव्याची जय्यत तयारी आता पंढरपूरच्या टिळक स्मारक मैदानामध्ये सुरू झालेली आहे। शिवसेनेचे झेंडे लावण्यात आलेले आहे। एकूणच आपण बघतो की या ठिकाणचं वातावरण अगदी भगवमय झालेलं आहे। सर्वत्र झेंडे लावण्यात आलेले आहे। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यामध्ये ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू होती आणि त्याचीच कुठेतरी आता पंढरपूरच्या विठ्ठल नगरीतून सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। कॅमेरामॅन राजू मिसाळ, भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर।